आता सांगा, शिवाजी महाले यांच्या वडिलांचं नाव काय रे? शिवाजी महाले यांच्या वडिलांचं नाव काय? नाही सांगता येत आमच्या माणसांना. काल परवा जन्माला आलेली आजची वर्ष आमच्या लोकांना पाठ झाली, पण ज्या वंशात त्यात आपला जन्म झाला आहे, आपलं रक्त शिवाजी महाराजांचं, आपण सांगतो आमचं रक्त शिवाजी महाराजांचं, आमचं रक्त शिवा काशीदांचं, आमचं रक्त मातीसाठी बलिदान दिलेलं 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं सांगतो ना. मग त्या रक्तासाठी ज्या ज्या माणसांनी कुर्बानी दिली, आज तुम्हाला आम्हाला नाभिक म्हणून इथं जिवंत ठेवलंय, हे कोणा ठेवलंय? आपल्यावरती कोणाचे उपकार आहेत? तर ते सगळ्यात जास्त शिवाजी महालेंचे उपकार आहेत. जर त्यावेळी त्यांनी रक्त सांडलं नसतं तर आपली नावं बदलली असती, कुठेतरी डोक्यावरती गोल टोप्या घालून फिरावं लागलं असतं. हे सगळे उपकार हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या 18 पगड जातीचे आहेत. मग त्यांच्या वंशजांची आम्हाला नावं माहिती असं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हे राज्य व्हावं येतो स्त्रींची इच्छा. स्त्री म्हणजे कोण? आई. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूड न फुटलेलं पोरग तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं तोरण उभा करतं, स्वप्न हिंदवी स्वराज्याचं बघतं. पण स्वप्न एवढं सोपं होतं? आपण महाराजांना काय म्हणतो? शिवराय. महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, त्या शब्दाचं नाव म्हणजे, म्हणायला सोपं वाटतं शिवराय, पण शिवनेरी ते रायगड हा प्रवास सोपा होता? या प्रवासामध्ये अनेकांनी बलिदान दिलं. इथल्या मातीमधला एखादा ढेकूळ उचला आणि तो ढेकूळ पाण्यावरती टाका, तर पाण्यावरती आलेला लाल तरंग या मातीसाठी बलिदान दिलेला आमच्या हिंदू मावळ्यांचा असेल. बघा कधीतरी जाऊन पहा, प्रत्येक गोष्ट इथल्या मावळ्यांनी इथल्या मातीसाठी समर्पित केली. एक 12 वर्षाचं पोरग होतं, बाहेरच्या राज्यातनं महाराष्ट्रात आलं आणि एका शेतकऱ्याला भेटलं आणि एका शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो? असा कोणी माणूस आहे? शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा. शिवाजी राजा. ते 12 वर्षाचं पोरग म्हणलं, एकदा आयुष्यात फक्त एकदा मला त्या शिवाजी राजाला बघायचं आहे. कसा दिसतोय राजा? एकदा बघायचा आहे, एकदा शिवाजी राजाला बघायचं आहे. 12 वर्षाचं पोरगा ऐकल्यावरती शेतकरी म्हणला, तुला शिवाजी राजाला बघायचा आहे? आपला राजा स्वर्गात राहतो. स्वर्गात म्हणजे कुठं? माझा राजा रायगडावरती राहतो. 12 वर्षाचं पोरग महाराजांना भेटायला रायगडावरती जायला निघालं. या डोंगरातनं त्या डोंगरात, त्या दऱ्याकापर्यंत त्या दऱ्याकापर्यंत पायात काटे टोचायचे, रक्त बंबाळ व्हायचा, पण नाही, महाराजांना बघायचं आहे. 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसलेला राजा एकदा डोळं भरून बघायचा आहे. 12 वर्षाचं पोरग रायगडाच्या पायथ्याशी आलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापती म्हणले, काय काम काढलंस रे? ते 12 वर्षाचं पोरग म्हणलं, काय नाही जी, महाराजांना भेटायचं आहे. काय करतोस रे तू? काय नाही जी, गाणं लिहितो, उत्तम गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो. गाणं लिहितोस? सेनापती म्हणले, कविता लिहितोस? मग छत्रपती शिवाजी महाराजांवरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? हा नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, रायगडाच्या खाली जा, थांब आणि शिवाजी महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिले. पिये, चायपेक्षा किटली गरम, कुठलीच गोष्ट पास होत नाही. ते गेलं खाली, त्यानं महाराजांवरती एक सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते परत भेटायला आलं. सेनापतीला म्हणाले, सेनापती राजांवरती उत्तम गाणं लिहिले. सेनापती म्हणजे ऐकव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं. सेनापती म्हणलं, बहुत खूप. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवरती एवढं सुंदर असं गाणं कोणी लिहिलं नाही, तू लिहिलास. ते गाणं महाराज जिवंत असताना लिहिले. ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकले. ते गाणं आपण आयुष्यात स्वतःच्या स्टेटसला एकदा तरी ठेवलंय. ते महाराज जिवंत असताना लिहिलेलं गाणं आहे. सेनापतीने त्या पोरला धरलं आणि राजांच्या समोर येऊन उभा केलं. राजाने विचारलं, काय रे, काय काम काढलंस? राजा, तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजा म्हणले, ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग राजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा, माझ्या बरोबर वाजवायच्या. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं, इंद्र जबी जंब पर बाळ वसु अंब पर रावण सर दंब पर रघुकुल राजे पौनवारी वाळ पर संबुरती नाळ पर
त्यो सहस बाह पर राम द्विज राजे दावा द्रुम दृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राजे यज तम हंस पर कन्न जिमी कंस पर योमलच्छ वंश पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. गाणं प्रत्येकानं ऐकलंय. हे गाणं महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कवी भूषण. महाराज म्हणाले कवी भूषण बहुत खूप, किती सुंदर गाणं लिहिलात, बोला कवी भूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ. कवी भूषण लगीन आहे म्हणाला. महाराज थोडं मावळच्या आमदारकीचं बघा, रक्त वेगळं होतं. कवी भूषण म्हणाला महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी दौलत आहे. काय मागितलं या माणसांनी, काय दिलं हो महाराजांनी इथल्या रयतेला, काय दिलं, काय इथली माणसं महाराजांसाठी मरायला आणि मारायला तयार व्हायची. महाराजांनी इथल्या लोकांना स्वप्न दाखवायला शिकवली. महाराजांनी इथल्या लोकांना मोठी स्वप्न बघायला शिकवली. एका शेतकऱ्याच्या पोराच्या हातात तलवार देऊन त्याला लढायला शिकवलं. हे स्वप्न इथल्या उरामध्ये महाराजांनी तयार केलं. मग महाराजांचा आदर्श एक एक मावळे कसे घेत गेले हो. स्वराज्यामध्ये एक एक मावळा कसा आला. उमरठ तानाजी मालुसरेंचं गाव, तिथं कुस्तीची स्पर्धा महाराजांनी भरवली होती. खर तर तानाजी मालुसरेंच्या उमरठ गावामध्ये महाराज पहिल्यांदा येणार होते आणि लखुजी बेरड आणि भिकाजी ढेरे या दोन निष्ठावंत प्रचंड मोठ्या पैलवानांची कुस्ती त्यावेळी तिथं होणार होती. महाराज याला निघाले. महाराजांना वार्ता कळाली की लखू बेरड आणि भिकाजी ढेरे यांच्यामध्ये मोठा कुस्तीचा सामना रंगणार आहे आणि जो विजेता होईल त्या पैलवानाला सोन्याचं कड दिलं जाणार आहे. सगळा आखाडा संपूर्ण माणसांनी जनसमुदायाने भरला होता आणि महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या उमरठ गावामध्ये पाय ठेवला. अख्खी जनता महाराजांना व्याकुळ झाली होती बघायला. अहो का नाही होणार, ज्या माणसानं माई माऊलींच्या डोक्यावरचा पदर शाबूत ठेवला त्या राजाला बघायला का नाही लोक व्याकुळ होणार. आणि लगा बघा सगळी माणसं गोळा झाली. महाराज येत आहेत घोड्यावरनं, कृष्णा नावाच्या महाराज येत आहेत. 4,500 घोडदळ घेऊन महाराज तानाजी मालुसरेंच्या गावात आले. महाराज घोड्यावरनं खाली उतरले. तानाजी मालुसरे 450 ते 500 सरदार घेऊन महाराजांच्या स्वागतासाठी उभे होते. तानाजी मालुसरेंनी राजांचा हात धरला आणि राजांना घेऊन कुस्तीच्या आखाड्यापाशी घेऊन गेले. पण त्यावेळी एक कुलबुलाट चालला होता आणि ती गोष्ट तानाजी मालुसरेंच्या कानावरती आली की काल सायंकाळी लखू बेरड यांच्या गावामध्ये वाघाने हल्ला केला आणि त्यामध्ये लखू बेरड जखमी झालाय आणि आता कुस्ती खेळासाठी लखू बेरड येणार नाही, फक्त भिकाजी ढेरे हा एकमेव पैलवान उरलाय. मग आता कुस्ती कोणाबरोबर लावायची. लखू बेरड हा घायाळ झालाय, मग भिकाजी ढेरे सोबत कुस्ती खेळायला पैलवान नाही, मग आयतं बक्षीस भिकाजी ढेरेंच्या हातात जाणार. शेवटी तानाजी मालुसरे आखाड्याच्या आत आले. तानाजी मालुसरेंनी सगळीकडे बघितलं आणि सांगितलं की काल वाघाच्या हल्ल्यामध्ये लखुजी बेरड हा निष्ठावंत पैलवान जखमी झालाय, मग भिकाजी ढेरे यांच्या सोबत कोणी कुस्ती खेळेल का. आणि सगळीकडे वातावरण शांत झालं आणि तोपर्यंतच खाली 4-5 पोरं दंगा करत होती. त्यातलं कोणीतरी ओरडलं, अरे आला रे आला, सह्याद्रीचा वाघ आला, मर्दासारखा वाघ. छाताड फाकूनच एक मर्द तरण बांध पोरग पुढनं चालत येताना दिसलं. सगळे म्हणाले आला आला, मावळातला सह्याद्रीचा वाघ आला. आणि ते पोरग हळूहळू समोर आलं. तानाजी मालुसरे समोर आलं आणि रणांगणामध्ये आलं. छड्डू डोकून म्हणाल की मी ही कुस्ती लढणार, भिकाजी ढेरेला या मातीमध्ये मी चितपट करणार. महाराजांनी विचारलं कोण आहे रे हा. राज आमच्या इथलाच आहे, चांगला दांडपट्टा चालवतो बर का. राज ह्याच्यासारखी दांडपट्टा अख्ख्या मावळात कोणी फिरवत नाही. ठीक आहे लावा कुस्ती. आणि कुस्ती लावण्यात आली. एक तो भिकाजी ढेरे नावाचा पैलवान या मर्द असणाऱ्या रांगडा माणसाच्या अंगावरती गेला आणि या मर्दानं भिकाजी ढेरेला आकाशामध्ये उचललं आणि त्याला आसमान दाखवलं. सगळीकडे त्या मर्दाला खांद्यावरती घेऊन जय जयकार करण्यात आला. महाराज वरती आले आणि महाराजांनी विचारलं, हे बाळा, अरे तू भिकाजी ढेरे नामवंत पैलवानाला चितपट केलास, अरे तुझं नाव काय. ते बारकं पोरग पुढे आलं
आणि राजानं म्हणालं, राज म्या जीवाजी महाला बर का. राज काय करतोस रे तू. महाराजांनी विचारलं. राज दांडपट्टा फिरवतो बर का. अहो राज माझ्यासारख्या दांडपट्टा लोक म्हणतात अख्ख्या मावळात कोणी फिरवत नाही. येतो स्वराज्यात. हे जीवा येतोस काय स्वराज्यात. अरे स्वराज्य उभा करू. हा येतो की राज. पण जीवा स्वराज्यात आलास आणि जर समजा उद्या तुझं काय बरं वाईट झालं तर तुझ्या बायका पोरांना कुणी जबाब देईल. तुझ्या बायका पोरांना कोण सांभाळेल. तसा जेव्हा माले उठला आणि म्हणाला, राज हे पाणी सोडतो मी माझ्या वतनावरती. राज हे पाणी सोडतो मी माझ्या बायका पोरांवरती. राज हा जीवा तुमचा. राज हा जीवा स्वराज्याचा. राज म्या मेल्यानंतर ज्या हऱ्यातनं राज म्या मेल्यानंतर ज्या हऱ्यातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी हे नाव ऐकू येईल. राज ती हऱ्या या जीवाजी महालेंची समजा. ही निष्ठा पेरली जीवाजी महालेंनी.